नमस्कार, मी सेजल पुरवार. या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सुरुवातीला बातमी धनंजय मुंडेंसंदर्भातली राजकीय वर्तुळातून. मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनाम्याबाबत एक मोठं विधान केलं. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी जर राजीनामा दे सांगितलं तर मी राजीनामा देईन, असं विधान धनंजय मुंडे यांनी केलेलं आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीत धनंजय मुंडेंनी हे विधान केल्याचं माहिती सूत्रांनी दिली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड असल्याचा आरोप आहे. याच वेळी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे आर्थिक संबंध असल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली आहे. तर आपण पाहतोय राजीनामा देण्याचा निर्णय जो आहे तो पूर्णतः दादा आणि फडणवीसांचा आहे, असं यावेळेस धनंजय मुंडे म्हणाले. तर आता धनंजय मुंडेंनी राजीनाम्याचा निर्णय अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात टाकलेला आहे. त्यामुळे हे दोघे नेमका काय निर्णय घेणार, खरंच मुंडेंना राजीनामा द्यावा लागेल का, हे बघणं महत्त्वाचं. पुढची बातमी. मंत्री धनंजय मुंडे यांच्या अनेक शेल कंपन्या खंडणीची रक्कम त्यामध्ये वळती केली आहे, हा गंभीर आरोप आहे. या प्रकरणाचा तपास थेट हायकोर्टाच्या देखरेखीखाली चालावा आणि ईडीने देखील या प्रकरणी समांतर तपास करावा, यासाठी जनहित याचिका सुद्धा दाखल करण्यात आलेली आहे. एसआयटीने खोलवर तपास केल्यास मंत्र्यांवर मकोकामधील कलम 3 अंतर्गत शिक्षा होऊ शकते, असंही या याचिकेत म्हटलं. या याचिकेवर बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. तर याचिकेत नेमका काय दावा करण्यात आलाय बघूयात. मुंडे आणि कराड जगमित्र साखर कारखाना व्यंकटेश्वरा कंपनीमध्ये संचालक. व्यंकटेश्वरा कंपनीच्या कार्यालयात कराडचे बेकायदेशीर धंदे आहेत. धनंजय मुंडेंच्या अनेक शेल कंपन्यांमध्ये कराड देखील संचालक आहे. मुंडे कराडच्या शेल कंपन्यांमधील गुंतवणुकीचा तपास करावा. धनंजय मुंडे कॅबिनेट मंत्री असल्यानं तपासावरती परिणाम होतोय. तर या प्रकरणी आता धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात गेल्याचंच आता म्हणता येणार आहे. यासोबत आणखी काही मोठी आणि महत्त्वाची अपडेट. त्यामध्ये बीडमधूनच एक मोठी बातमी. बीडच्या पोलीस दलातील भास्कर केंद्रेंवर आरोप करत सुरेश धस यांनी खळबळ उडवून दिलेली आहे. भास्कर केंद्रे हा पोलीस कर्मचारी गेल्या 15 वर्षांपासून परळीमध्ये आहे. त्याच्याकडे स्वतःचे 15 जेसीबी आहे आणि 100 टिप्पर आहे, असा खळबळजनक आरोप सुरेश धस यांनी केलाय. मटक्यावाल्यासोबतची या पोलिसाची पार्टनरशिप असल्याचा आरोप धस यांनी केलाय. वर्ष भास्कर केंद्रे नावाचा एक पोलीस 15 वर्षापासून तिथंच आहे. याचे स्वतःचे 15 जेसीबी आहेत, 100 राख्याचे टिप्पर आहेत आणि तिथला जो मटक्यावाला आहे त्याची ह्याच्याबरोबर अर्धी पार्टनरशिप आहे. मीडियाला माझी विनंती, हे खरं आहे का नाही तिथं जाऊन चेक करा. परळीत जाऊन चेक करा. परळी थर्मलला गेल्या 20 वर्षापासून काही अधिकारी 20 वर्षापासून काही अधिकारी आणि कर्मचारी एकाच पोस्टवरती आहेत. तर एका जेसीबीची किंमत 50 लाख रुपये पकडली तरी जेसीबीचे 7.5 कोटी तर 100 टिप्परचे 50 कोटी होतात. आता एका पोलीस कर्मचाऱ्याने एवढी माया नेमकी कुठून गोळा केली असेल याचा अंदाज कुणीही लावू शकेल. यानंतर पुढे एक महत्त्वाची बातमी. महाराष्ट्र वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमीच दौऱ्यावर जातात, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आता घणाघात केलाय. नेमकं काय म्हणताय संजय राऊत, बघूयात. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र वाऱ्यावर टाकून नेहमीच फिरत असतात. आधी डावसला होते, आता दिल्ली प्रचारासाठी गेलेत, उद्या अन्य कुठे जातील. आपण महाराष्ट्राची काही जबाबदारी आपल्या शिरावर पडलेली आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. पण आता असं आहे की शेवटी ते स्टार प्रचारक आहेत. महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाने जागा जिंकलेल्या आहेत, त्याचे श्रेय फडणवीसांना मिळत आहे. तर पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. टॉप 50 मध्ये म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड आणि PMRDA सह सोलापूर जिल्ह्यातल्या विविध गृहनिर्माण योजनेतील 3662 घरांची लॉटरी 29 जानेवारी रोजी काढण्यात येईल. पुणे जिल्हा परिषद सभागृहात गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लॉटरी काढण्यात येणार आहे. यासाठी 71,674 अर्ज प्राप्त झाले आहेत. मुंबईमधील अनधिकृत फेरीवाल्यांमुळे निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी महापालिका प्रशासनाने नुकतीच मोहीम राबवली आहे. गेल्या 7 दिवसांमध्ये मुंबईच्या विविध भागात कारवाईचा बडगा सुद्धा उगारण्यात आलेला आहे.
मुंबई महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टरमध्ये बिघाड झालाय, त्यामुळे अस्वच्छता पाणी पुरवठा होत असल्याचं समाज माध्यमांद्वारे प्रसारित केलं जाते। पालिकेने हे सर्व आरोप फेटाळले। मुंबईकरांना निर्जंतुकीकरण केलेल्या स्वच्छ पाण्याचाच पुरवठा होत असल्याचा दावा महापालिका प्रशासनानं केला आहे। अपार आयडी तयार करण्याचे काम त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश यवतमाळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले। सोबतच युडायस प्लस प्रणालीमध्ये 100% विद्यार्थ्यांची नोंदणी करा, सर्वांचे आधार क्रमांक अपलोड करा, अशा सूचना शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षकीय यंत्रणेला देण्यात आल्या। जीबीएसच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली। आजाराची लक्षणं आढळल्यास तात्काळ उपाय करण्याच्या सूचना आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसह खासगी दवाखान्यांना देण्यात आल्या। जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभागात स्वतंत्र बेडची देखील व्यवस्था करण्यात आली। पुण्यात जीबीएस बाधित क्षेत्रात आता महापालिकेकडून सर्वेक्षण होत आहे। 85 पथकांची नियुक्ती झाली आहे। हे पथक शहरात जनजागृती करणारे सिंहगड रस्ता परिसरातील किरकटवाडी, नांदोशी, धायरी या गावांमध्ये जीबीएसचे अधिक रुग्ण सापडत आहेत, त्यामुळे पालिका सतर्क झाली आहे। पुणे शहरात जीबीएसई सिंड्रोम या आजाराने आता नागरिकांमध्ये घबराट आहे। या विषाणूचे आतापर्यंत 111 संशयित रुग्ण पुण्यात आढळले। अशातच आता पुणेकरांना दिलासा देणारी माहिती आहे, ती म्हणजे मंगळवारी पुण्यात एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही। 9 रुग्णांना मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला। सुगंधित तंबाखूवर प्रतिबंध असताना सुद्धा काही तस्करांकडून तस्करी केली जाते। भंडाऱ्याच्या लाखांदूर या ठिकाणी अन्न आणि औषध विभागाच्या पथकाने तंबाखू तस्करांवर कारवाई केली। केलेल्या कारवाईमध्ये 11,16,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईमध्ये 2 तस्करांनाही ताब्यात घेण्यात आलं। पुण्यात आता गाडी तोडफोडीचं सत्र सुरू आहे। सलग दुसऱ्या दिवशी 7 ते 8 चारचाकी आणि रिक्षांची तोडफोड झाली आहे। पुण्यातील पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत आज सकाळी ही घटना घडली आहे। पोलीस अधिकचा तपास या संदर्भात करत आहेत। पुण्यात फुरसुंगी पॉवर हाऊस जवळ पहाटेच्या सुमारास कार आणि कंटेनरचा अपघात झाला। या अपघातात 1 जण जागीच ठार तर 1 जण गंभीर जखमी झालाय। अक्षय चिवे असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे। गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे। थंडीचा जोर ओसरला। येत्या 24 तासात किमान तापमानात 2 ते 4 अंशांनी वाढ होणार आहे, हा अंदाज हवामान विभागाने दिला। दरम्यान राज्यात अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांना उन्हाचा चटका आणि उकाडा जाणवणार आहे। भोरच्या रोहिडेश्वर किल्ल्याच्या डोंगराला एका अज्ञातानं वणवा लावलाय। पर्यटक आणि वन कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनी आग विझवण्यात आली आहे। मात्र 10 ते 11 एकर वनाचे क्षेत्र हे वणव्यात होळपले आहे। टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला आयसीसीचा टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार मिळालाय। आता बुमराहला गारफील्ड सोबर्स ट्रॉफी देखील प्रदान केली जाईल, जो वर्षातला सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा आयसीसीद्वारे दिला जाणारा सन्मान आहे। हे विजेतेपद पटकावणारा तो 5वा भारतीय खेळाडू आहे। इस्रोने आता 100वे ऐतिहासिक प्रक्षेपण यशस्वी करत एक नवा इतिहास रचला। श्रीहरिकोटाच्या सतीश धवन केंद्रातून हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला। काश्मीर ते कन्याकुमारी आणि गुजरात ते अरुणाचल प्रदेश इथपर्यंतचा हा भाग आहे, यामुळे कव्हर होणार आहे। यासोबतच किनारपट्टीपासून 1500 किलोमीटर पर्यंतचं अंतर उपग्रहाच्या कक्षेत येणार आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा शिल्लक राहिलेली नाही आहे। शहरांमध्ये दर आठवड्यात हत्या, दरोडे, चोऱ्या होत आहे, ही टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसेंनी केली। गुन्हेगार सापडत नाही अशी स्थिती आहे आणि पोलीस मात्र आता सुस्त आहेत असं देखील खडसे म्हणत आहेत। भंडाऱ्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात मोठा फेरबदल झाला। जिल्हाध्यक्ष किरण आतकरी यांची उचल बांगडी झालेली आहे, तर माजी आमदार चरण वाघमारे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी अशा आशयाचं पत्र चरण वाघमारे यांना दिलं आहे। जिशान सिद्दीकींनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आहे। यावेळी पोलिसांच्या तपासावर संतुष्ट नसल्याचं त्यांनी सांगितलंय। ज्यांचं नाव पोलिसांना दिलं त्या बिल्डर्सची चौकशी का करत नाही हा सवाल करत, सत्तेत असून माझी अशी अवस्था असेल तर जनतेचं काय होत असेल असं सिद्दीकी म्हणाले।
वाल्मिक करारचं प्रकरण अखेर मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलं। ईडीने स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची याचिकेत मागणी केली। याचिकेत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील आर्थिक संबंधांचा देखील उल्लेख आहे। जळगाव जामोदच्या एका 70 फूट विहिरीमध्ये बिबट पडलेला होता। या प्रकरणी वन कर्मचाऱ्यांनी अति जोखमीचा रेस्क्यू यशस्वी केलेला आहे। अभयारण्यामध्ये बिबट्याला सोडून गावकऱ्यांनी दहशत सुद्धा कमी केलेली आहे। यंदा प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील सांगली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात द्राक्ष निर्यातीची संधी आहे। देशांतर्गत बाजारपेठेतील दरासह निर्यातीच्या दरातही तेजी आहे। यंदा द्राक्ष गेल्या 2 वर्षांपेक्षा अधिक निर्यात होणार आहे। सर्वात जास्त म्हणजे 20,000 टनांहून अधिक द्राक्ष निर्यात शक्य आहे। वाशिम जिल्ह्यातील नाफेड अंतर्गत 12 शासकीय खरेदी केंद्रांवर हमीभावानं सोयाबीन खरेदी सुरू आहे। यासाठी 32,000 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे। मात्र तरी आतापर्यंत फक्त 8,000 शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी पूर्ण झाली। खरेदीची अंतिम मुदत 31 जानेवारी आहे। उरलेल्या 3 दिवसांमध्ये 24,000 शेतकऱ्यांचे सोयाबीन कसे मोजणार हा प्रश्न आहे। अंबरनाथमध्ये ड्राय डेच्या दिवशी सुद्धा अवैधपणे मद्य विक्री करणाऱ्या दोघांवर कारवाई केलेली आहे। पोलिसांनी त्यांच्याकडून 40,000 रुपयांचा देशी विदेशी मद्याचा साठा जप्त केला आहे। बीडच्या ज्ञानराधा पतसंस्थेमध्ये अडकलेल्या ठेवी परत मिळवण्यासाठी अर्ज दाखल करण्याकरता मोठी गर्दी करण्यात आली। या दरम्यान ठेवीदारांनी शहरातील जालना रोडवर अचानक रास्ता रोको आंदोलन सुरू केलं। पोलीस प्रशासनानं वरिष्ठ अधिकारी दाखल झाल्यानंतर रास्ता रोको मागे घेतला। ठेवीदारांनी 5 फेब्रुवारीला विराट मोर्चा काढण्याचा इशारा दिला। आरटी प्रवेशासाठी धाराशिव जिल्ह्यातील तब्बल 2066 पालकांनी आपल्या पाल्यासाठी अर्ज केले। ऑनलाईन अर्जांची 27 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली। मात्र या कालावधीमध्ये अनेक पालक आपल्या पाल्याचा अर्ज करू शकलेले नाही। आता 2 फेब्रुवारीपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे। उल्हासनगरमध्ये शांतीनगर हॉटेलच्या किचनमध्ये आग लागली होती। अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं। मात्र आगीत हॉटेलच्या किचनचं मोठं नुकसान झालं। यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। गेल्या अनेक दिवसापासून जीबीएस रुग्णांच्या संख्येमध्ये एकंदरीत बघतोय 7 तज्ञांचं हे पथक आहे जे की आता पुण्यात दाखल झालेलं आहे। तुम्ही पाहणी करायला आला पण निघाला तुम्हीच इंटरप्रिटेशन करणार। तुम्ही लोक इंटरप्रिटेशन करणार का निघाला होता हा प्रश्न गाडी वळून गेला। तुमच्या 2 गाड्या बाहेर ऑलरेडी गेल्या। तुमची गाडी नाही, हे कोणी ठरवलं की पाहणी न करता निघाले? तुम्ही निघाला होता मॅडम। तुमची गाडी वळून तुम्ही निघाला होता। हे कोणी ठरवलं? हे तुम्ही ठरवलं। तुमच्या 2 गाड्या गेल्या आणि तुम्ही सुद्धा सांगितलं, तुम्ही हे सांगितलं की एवढे कॅमेरे आहेत, एवढे कॅमेरे आहेत, सगळं रेकॉर्ड आहे। आमचं गावकऱ्यांचं एकच म्हणणं आहे, समाजाचा जीव धोक्यामध्ये आहे। जर तुम्ही पाणी सुरुवातीला मी आज रिपोर्ट करते। बघू तर द्या काय सगळ्यांनी सहकार्य करा घ्या तुमचा अहवाल काही नंतर हे करा पण करा तुम्ही मला सध्या पहिले बघायचे की आधी पाणी करा तुम्ही पाणी करा कसं तुम्ही आलाय चाललाय हे सुरुवातीचं पिक्चर जर मला माहिती नाही। पाणी करा ठीक आहे बरोबर आहे। आपण ऐका ना मॅडम, इथं बोलण्याची वेळ घालवण्यापेक्षा
एक मिनिट चला तुम्ही तिथं फक्त बघा तरी पाणी करूया मॅडम ऐका ना पाणी करू आपण चला मागे मीडिया चला मागे पाणी करू आपण पाहतोय की नांदेड गावामध्ये या ठिकाणी हे अधिकारी 7 खरं तर समजते गावकरी आणि गावकऱ्यांनी या ठिकाणी अडवलं. या ठिकाणी नांदेडकरांचा लहान मुलांचा जीव धोक्यामध्ये आहे तरी अधिकारी आलेले आहेत त्यांना एकच विनवणी हात जोडून या ठिकाणी आमच्या गावाची किंवा पाण्याची विहिरीची पाणी करा आणि मगच या ठिकाणी तुम्ही निघून जा कारण की लहान मुलं असतील सगळी धोक्यामध्ये आहे आमचं गाव धोक्यामध्ये आहे तुम्ही पळून जाऊ नका तुमची काय असेल ती पाणी करा मगच जावा ग्रामस्थ पूर्ण सहकार्य करू तुम्हाला एक मिनिट ठीक आहे चला आपण पाहतोय की या ठिकाणी पथक जे आहे ते पाहणी करण्यासाठी जाणार आहे मात्र अगोदरच या ठिकाणी पाहणी न करता रिटर्न जात असताना गावकऱ्यांनी ऐका ना दादा म्हणजे सध्याचा सर्वेलन्स पण चालू आहे स्टेट गव्हर्नमेंटनी आधी चालू केलेला आहे तर त्याचा आम्ही रिव्ह्यू घेतोय ओके आणि त्याच्यावरती काय म्हणजे ऍक्शन घ्यायची आहे किंवा पुढे काय प्लॅन आउट करायचं आहे ते ठरवूया ओके म्हणजे ही तर खूपच प्रिलिमिनरी स्टेज आहे तुम्ही सगळेजण रिपोर्टेड टुडे मला त्याचा रिव्ह्यू घ्यायचा आहे मी आजच रिपोर्ट केलं ओके तर ही जी सगळी माहिती आहे ऍक्च्युली लोकांना रस्त्यावर का बसावं लागलं तुमच्या तुम्ही पाणी करायला आला असे टॉपिक नका चालू करू मला ते सांगायचं ते जे सायंटिफिक प्लॅन केलेलं आहे ना तर लेट अस डू दॅट प्लीज पाहतोय की या ठिकाणी गावकऱ्यांच्या विनंतीनंतर आता हे पथक जे आहे काम होईल ना वी विल अपडेट यू असं कव्हर करून तुम्हाला पण काही मिळणार नाही आणि रादर आम्ही पण फार ह्याच्यामध्ये मीडिया प्लीज चला काम करू नक्कीच आपण पाहतोय की आता हे पथक जे आहे ते गावकऱ्यांच्या विनंतीनंतर पाहणी करण्यासाठी निघालेलं आहे जवळपास 7 जणांची यांची टीम आहे आणि 7 जणांची टीम गावकऱ्यांसोबत ज्या ठिकाणी ज्या विहिरीच्या पाण्यामुळे हा प्रादुर्भाव होत आहे तिकडे निघालेले आहेत लोक खरं तर या ठिकाणी थांबल्यानंतर आत्ता मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती गावकऱ्यांनी अडवलेलं होतं त्या अधिकाऱ्यांना जवळपास 7 जणांची टीम होती ज्या विहिरीचा प्रादुर्भाव पाण्यामुळे ज्या विहिरीचा होतोय त्यामुळे हे सगळे जे सदस्य आहे केंद्रीय पथक आहे ते आता या ठिकाणी विहिरीवर पोहोचला आहे गावकऱ्यांनी खरं तर त्यांना रिटर्न जाताना या ठिकाणी अडवलेलं होतं आपण पाहतोय आता ते विहिरीच्या दिशेने येत आहेत एकूणच गावकऱ्यांसोबत बोलतायत गावकरी त्यांना न पाहता विहिरीची पाहणी न करता जे पथक जात होतं त्यांच्याशी आता गावकरी बोलतात मात्र गावकऱ्यांनी या ठिकाणी त्यांना अडवल्यानंतर आता केंद्रीय पथक जे आहे ते या ठिकाणी आपल्याला विहिरीची पाहणी करताना